प्रेज द लॉर्ड सर्वांना. या जगामध्ये, ह्या पृथ्वीवर सर्व लोकांना भरपूर जीवन जगण्याची इच्छा असते आणि त्यासाठी आपण किती काही गोष्टी करतो. आपण धडपड करतो, मेहनत करतो. आजारी पडू नये म्हणून आपण आपल्या शरीराची काळजी घेतो आणि जर कुठला आजार आला, कमजोरी आली तर आपण डॉक्टरकडे जातो. पण परमेश्वराच्या पवित्र वचनामध्ये कुठल्या अशा गोष्टी आहेत जे केल्याने आपल्याला दीर्घायुष्य मिळतं, हे आज आपण मनन करणार आहोत. आमेन. तर सर्वात पहिले आपण बघूया एफेसकरास पत्र ह्याचा 6वा अध्याय आणि 1 वचन. मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे. आमेन. हालेलुया. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. जेव्हा परमेश्वराने मोशेला 10 आज्ञा दिले, त्याच्यामध्ये एक आज्ञा ही होती की तू आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा मान राख, आणि असं केल्याने तुला दीर्घ आयुष्य मिळेल. तर आपण बाकी सर्व गोष्टी करतो, पण परमेश्वराच्या वचनाद्वारे आपल्याला हे शिकायला मिळतं की जेव्हा आपण आपल्या आई वडिलांचा मान राखतो, त्यांची काळजी घेतो, तेव्हा आपल्याला दीर्घायू मिळेल. आमेन. दुसरं वचन आहे इब्री लोकास पत्र ह्याचा 10वा अध्याय आणि 38वा वचन. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. परमेश्वराचं वचन सांगतं की तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे, आणि नीतिमान मनुष्य हा विश्वासाने जगेल. या जीवनामध्ये आपल्याला एक विश्वास जीवन जगणं हे फार गरजेचं आहे. तिसरं वचन म्हणजे नीतिसूत्र ह्याचं 7वा अध्याय आणि 2रं वचन. माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील, माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ. आमेन. आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळतो तेव्हा आपण वाचतो, आपला जीव वाचतो. परमेश्वराच्या आज्ञा पाळणे म्हणजे पापापासून दूर राहणे, जगिक मोहापासून दूर राहणे, परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणे. आमेन. पुढचं वचन नीतिसूत्र ह्याचा 4था अध्याय 20वा वचनापासून आपण वाचूया. माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नकोस, ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती ज्यांना लाभतात त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात. आपण जेव्हा परमेश्वराच्या वचनाकडे कान देतो, लक्ष देतो, त्याप्रमाणे वागतो, तेव्हा ते आपल्याला जीवन देतं आणि आपल्याला आरोग्य देखील देतं. आमेन. आणि पुढचं वचन आपण वाचणार आहोत यहेजकेल ह्याचा 3रा अध्याय आणि 21वा वचन. पाप करू नये असे तू त्या नीतिमानास बजावले व त्याने पाप केले नाही, तर त्याने बोध घेतल्यामुळे तो जगेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल. आमेन. तर ह्या सर्व वचनांद्वारे आपण हे शिकत आहोत की आपल्याला परमेश्वराचं वचन ऐकणं, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष देणं, परमेश्वराच्या वचनांवर विश्वास ठेवणं आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालणं हे फार गरजेचं आहे.